जय शिवराय. मी खरंच धन्यवाद देऊ इच्छिते राहुल भंडारीजींना आणि त्यांच्या पूर्ण टीमला. याच्यामध्ये शाहीर आमचे बघत आमचे म्हणजे आमच्या तिथे काकाचे आहेत, त्यांना लहानपणापासून बघते. पण सगळ्या टीमला, मी लेखकांना सुद्धा त्या ठिकाणी आणि पूर्ण टीमला मी शुभेच्छा देऊ इच्छिते. पहिल्यांदा असं झालंय की आता शब्द सुचत नाही, निशब्द होण्याचं काम झालेलं आहे. कारण आता शब्द कमी पडतायत, विचार जास्त चालले डोक्यात. कारण ज्या तऱ्हेने एक डायलॉग येत होता, तो डायलॉग मनाला कुठेतरी काळजाला भिडत होता आणि आम्हाला विचार करायला लावत होता की जे आपल्या सर्वांना अपेक्षित आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे प्रबोधन दिलं, जे ज्ञान दिलं आणि जी जिज्ञासा वृत्ती निर्माण करण्याची प्रवृत्ती दिली, तिला चालना देणार आहे नाटक आहे. त्या ठिकाणी धन्यवाद यासाठी व्यक्त करते की तुम्ही इतिहासाला मानता नाही आणि ज्या तऱ्हेने तुम्ही अभ्यासपूर्व हे नाटक तयार केलेले. कारण शेवटी इतिहास मांडताना अभ्यासपूर्व बोलावं लागतं. कारण मोठ्या प्रमाणामध्ये इतिहासाशी खेळ करण्याचं काम आता देशभरामध्ये चालू आहे. अशा वेळेला 12 किती वर्षानंतर हे नाटक आले, मला वाटतं 2012ला हे नाटक मी बघितलं होतं, त्यावेळी सुद्धा हेच होते आणि आता त्याच्यानंतर सुद्धा 12 वर्षांनी आण्याची गरज पडली. पण द्यायचे आहे पण दुरुस्त आहे हे मला बोलावं लागेल. हा टायमिंग, हा किती विशेष आहे हे आपण सगळ्यांना सांगतो. ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना आपण महाराष्ट्राचं आराध्य दैवत, महाराष्ट्राची अस्मिता म्हणतो आणि बाबासाहेबांना पण आपण तेच म्हणतो, अशा वेळेला ह्या दोघांचा संगम भीमपाड्यात झालेला आहे. भीमपाड्यात निघालेली गजल त्या देशाच्या संविधानापर्यंत ऐकावं लागतं, देशाच्या संसदेला ऐकावं लागतं. त्यामुळे मी आपल्याला खूप शुभेच्छा देते आणि आमचा हातभार आणि आमचा वाटा आम्ही कशा तऱ्हेने पुढे नेण्याचं काम करू ही आमची जबाबदारी राहील. कारण आज पहिल्यांदा मला असं वाटलं की मी खरं सांगते, नाटक संपल्यानंतर खूप सारे प्रेक्षक बसत नाहीत, पण आज सगळं उभे राहिले आणि मी जाणीवपूर्वक तुम्हाला सगळ्यांना सांगते की ज्या वेळेला तुम्ही शूर संपत होता त्याच वेळेला आम्ही उभं राहण्या सगळ्यांनी काम केलं तुमच्यासाठी स्टँडिंग ओवेशन. मला माहिती आहे भाषण करताना किती हे असतं, एखाद्या ठिकाणी लाईव्ह गाणं, तो पण पोवाडा गाणं आणि तो सुद्धा त्या तऱ्हेने गाणं, दोघांचं पण मनात सगळ्यांचे जे पोवाड्यामध्ये गात होते मनापासून कौतुक. आणि भीम संगीत जलसा तर तुम्ही करत होता, पण आज पण तुम्ही एक जलसा या ठिकाणी आम्हाला दिला. त्याबद्दल मनापासून शुभेच्छा देते आणि पिक्चर तुम्ही काढा, नाटक आम्ही चालवू. धन्यवाद.